जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. शेतीमित्र कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, शेतीमित्र कार्यक्रमात आपण शेतकऱ्यांच्या यशस्वी गाथा आणि त्याचबरोबर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. सततचा अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती व्यवसाय जो आहे तो तोट्यात गेलाय आणि हा व्यवसाय बेभरवशाचा झालाय. पण उस्मानाबादचे शेतकरी गोपाळ शेळके यांनी याच संकटावर मात करत पॉलिहाऊसची उभारणी केली आहे. बघूयात त्यांची ही यशस्वी गाथा. उस्मानाबाद जिल्ह्यातील खामसवाडी गावचे शेतकरी गोपाळ शेळके यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका खासगी साखर कारखान्यात तर त्यांनी शेती करायला सुरुवात केली खरी, पण शेती व्यवसायात त्यांना तोटाच झाला. यावर मात करण्यासाठी गोपाळ शेळके यांनी शाश्वत शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी आपल्या शेतात पॉलिहाऊस उभं केलं. त्यामध्ये त्यांनी जरबेरा फुलाची लागवड केली आहे. ज्यावेळेस नॅशनल हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर तळेगाव दबड इथून आल्यानंतर आम्ही धरती फुल उत्पादक गटाची बचत गटाची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये 23 मेंबर आहेत. त्याच्यानंतर आम्ही 23 एकत्र येऊन प्रत्येकी महिन्याला 1000 रुपये बचत करतो. त्याच्यानंतर बचत गटाचा एकच फायदा आम्हाला झालेला आहे की बाबा व्यापाऱ्यांनी आतापर्यंत कुठल्याही आमच्या मालाची किंमत व्यापाऱ्याला आम्ही करू दिली नाही, स्वतः आम्ही करतोय. सुरुवातीला गोपाळ यांना 10 ते 12 लाख रुपये खर्च आला. यात शासनानं त्यांना मदत म्हणून 5 लाख रुपये सबसिडी सुद्धा दिली. अवघ्या 2च महिन्यात उत्पादनाला सुरुवात झाली. सध्या खर्च वजा जाता गोपाळ शेळके यांना फुलशेतीतून दररोज 1200 ते 1500 रुपये नफा मिळतोय. त्यातून शासनानं मला 5 लाख रुपये सबसिडी दिलेली आहे. 5 लाखातून सबसिडी दिल्यानंतर उरलेलं मी 1 हप्ता शासनानं परत केलेला आहे. सध्या माझी फुलं हैदराबाद इथे मार्केटला जात आहेत आणि मी दररोज डेली 1000 फुलं तोडत आहे. मार्केट जर चांगलं असेल तर गेल्या महिन्यात जानेवारी महिन्यात मला 7 ते 8 रुपयाला एक फुल माझं विकलेलं आहे. त्यावेळेस मी 1200 फुलं दररोज तोडत होतो. कष्ट कमी आणि उत्पन्न जास्त मिळायला लागलं. ह्याच्यापासून फायदा जास्त व्हायला लागला. गोपाळ शेळके फक्त चांगल्या फुलांचं उत्पादन घेऊन थांबले नाहीत, तर त्यांनी फुलांच्या विक्रीसाठी बचत गट तयार केला. याचा फायदा त्यांना मालाचा योग्य भाव मिळवण्यासाठी झाला. अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी गोपाळ शेळकेंचे वडील नेहमीच आग्रही असतात. 10 एकराबरोबर ही 10 गुंठ्याची शेती, त्याच्या पुढे उत्पन्न मला ह्या पॉलिहाऊसपासून निघायला लागलं आणि त्यामुळे आमचं जास्त कष्ट करण्याऐवजी थोड्या कष्टामध्ये समाधानकारक उत्पादन मिळून आमचं कुटुंब सुखी झालं. संरक्षित शेती हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. याच्यामध्ये पॉलिहाऊस हे एक घटक आहे आणि पॉलिहाऊसमध्ये काय होऊ शकतं हे आमचे मित्र गोपाळ शेळके यांनी तर दाखवून दिलेलंच आहे. आणि हे समोर ठेवून जर सर्व शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने जर नियंत्रित शेती केली तर सर्वांनाच त्याचा आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यांचं आर्थिक आणि सामाजिक स्थान उंचावण्यास मदत होते. आधुनिक शेती करण्यासाठी गोपाळ शेळके यांनी पुण्यातील एका शिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतलं. रोपांची जोपासना करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी फवारण्या केल्या. इतर शेतकऱ्यांनीही अशाच पद्धतीने शेती करावी आणि निराशा दूर सारावी अशी आता ते आशा बाळगतायत. ज्ञानेश्वर पतंगे, जय महाराष्ट्र, उस्मानाबाद. पुणे जिल्ह्यातील शेतकरी संजय गाडे यांनी जय जवान जय किसान या घोषवाक्याला साजेशी कामगिरी केलेली आहे. त्यांनी 20 वर्ष सेनेत नोकरी केल्यानंतर देशसेवा केली आणि आता शेतीच्या माध्यमातून ते देशसेवा करतायत. बघूया त्यांची यशस्वी गाथा. खेड तालुक्यातील संजय गाडे यांनी 20 वर्ष सशस्त्र सेनेमध्ये राहून देशसेवा केल्यानंतर आता शेतीच्या माध्यमातून देशसेवा सुरू केली आहे. त्यांची 10 एकर वडिलोपार्जित शेतजमीन आहे. त्यात त्यांनी कांदा, बटाटा, गहू, टोमॅटो यांचं पीक घेऊन आता भरघोस उत्पन्न ते घेत आहेत. मी भारतीय सेनामध्ये 20 वर्ष नोकरी करून 2011 साली रिटायरमेंट घेऊन
मी शेतीप्रेम असल्यामुळं त्याला एक जोडधंदा म्हणून हे शेती व्यवसायाच्या जोडधंद्यासाठी हे कुक्कुटपालन करण्याचा निर्णय घेतला. प्रथमतः आम्ही एक शेड सुरू केलं. एक शेडमध्ये साधारणतः 3000 पक्षी याप्रमाणे असं मी 120 फूट लांबीचं आणि 30 फूट रुंदीचं शेड बांधून 3000 पक्षी त्याच्यात घेतले. शेतीच्या उपयोगासाठी एक चांगल्या प्रकारचं कोंबड खत म्हणून असं प्रसिद्ध असलेलं खत आपल्याला 40 दिवसात या पक्ष्यांपासून मिळतं, त्यांच्या इष्टेपासून तयार झालेलं. संजय गाडे यांनी शेती करताना जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाचा ध्यास घेतला. त्यासाठी त्यांनी बँकेकडून अर्थसहाय्य घेऊन एका शेडची उभारणी केली. या शेडमध्ये एकूण 9000 पक्ष्यांचं संगोपन गाडे करतायत. विशेष म्हणजे कुक्कुटपालन करताना गाडे यांना घरातील सर्व सदस्य जोमानं मदत करतायत. हा व्यवसाय आमचे बंधू मेजर रिटायर झाल्याच्या नंतर आम्ही हे शेड 3 प्रकारचे शेड उभे करून याच्या आम्ही कंपनीला लावल्यामुळे कंपनीने आम्हाला पक्षी दिलेले आहे व आम्ही यांची मेहनत म्हणजे सकाळी उठले का आपण सकाळच्या पारी 2 गुणी यांना टाकावं लागतात. आता हे माझे पक्षी साधारण 17 दिवसाचे झालेले आहे. सुरुवातीपासून थोडं खाद्य टाकून आता हे 17 दिवसापर्यंत मी यांना सकाळच्या 2 आणि संध्याकाळच्या 2 गुणी टाकतो व दिवसातून 3 वेळा भांड्याची सफाई करून जे डॉक्टरांनी औषधं दिलेली आहे त्या औषधाचे मी डिंकर डोस करतो व व्यवस्थित काळजी घेतल्यामुळे याच्यातून ह्या कुक्कुटपालनामधून आम्हाला चांगला नफा मिळतो. या पक्ष्यांच्या विष्ठेपासून खत तयार केलं जातं आणि या कोंबडी खताला शेतकरी वर्गातून मोठी मागणी आहे. खताच्या या विक्रीतून संजय गाडेंना चांगला नफा मिळतोय. मी एक शेड झाल्यानंतर मला चांगलं उत्पादन मिळाल्यावर मी अजून 2 शेडचं हे प्रोजेक्ट केलेलं आहे आणि ही आपल्या समोर असलेली 2 शेड अजून बांधलेली आहेत. तरी 3 किलो 300 ग्राम खाद्य खाऊन हे पक्षी 2 किलोचं वजन आपल्याला देतात. एका शेडला बांधण्यासाठी मला साधारणतः 7.5 लाख रुपये खर्च आलेला आहे. पूर्ण प्रोजेक्ट तयार करण्यासाठी मला 22-23 लाख रुपये लागलेले असून मी लोन याच्यासाठी कृषी आपलं कुक्कुटपालन व्यवसाय लोन म्हणजे एक चांगलं मॅनेजमेंट केल्याच्या नंतर चांगला आपल्याला ह्या पक्ष्यांकडून प्रतिसाद मिळतो हे याची मला चांगले अनुभव आलेला आहे. तर त्यासाठी ह्या पक्ष्यांच्या मेहनत करण्याची ही माणसांनी आपण मानसिकता निर्माण झाली पाहिजे. बाकी हा व्यवसाय खूप चांगला आहे आणि चांगल्या पद्धतीने जर केला तर चांगला आपल्याला उत्पादन देऊ शकतो. आणि असे मिळून पक्ष्याने आणि खत हे दोन्ही मिळून साधारणतः 1.5 लाख रुपयापर्यंत याचं प्रॉफिट जात. तर शेती करता करता हा एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय आहे आणि या व्यवसायापासून शेतकऱ्यांना चांगलाच भरघोस उत्पादन मिळतं अशी माझी खात्री आहे. संजय गाडे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय की कमी खर्चामध्ये शेतीला जोडधंद्याची सोबत देऊन उत्तम नफा तर मिळवता येऊ शकतो, त्याच सोबत देशसेवेचं समाधानही मिळवता येऊ शकतं. सुनील ठिगळे, जय महाराष्ट्र, खेड.